नमस्कार मंडळी. नमस्कार. सोन्याच्या मम्मीचे तांदूळ निवडणं चालले पहा. चालणं चालू आहे, चालणं नंतर निवडणार आहे त्याला. तर आज सकाळी मायना आणि सोनूची मम्मीना राशनच्या दुकानात जाऊन कोठा आणला. कोठा म्हणतं आमच्याकडे, कोणी गोदाम म्हणतं, कोणी राशन म्हणतं, आणि आणखी बी बरेच शब्द आहेत. तुमच्या गावात तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये सांगा. हा, तर पहिलं आमचं राशन मध्ये नावच नव्हतं पहा. म्हणजे पहिलं म्हणजे 14 वर्ष पण नव्हतं आमचं. हे 4-5 महिन्यापासूनच राशन मध्ये नाव आहे आमचं. आम्ही राशनच खात होतो, गहू तांदूळ पण विकत घेऊन खायचो. खात होतो. ज्या लोकायला गरज नाही राहत ना याची, ते विकून टाकते. हा, काय किलो न घेते पाय. आता बाहेर गाड्या येत्या 20 रुपये 25 रुपये किलो ना, तांदूळ 20 रुपये किलो ना, गहू 22 रुपये 23 रुपयाचे पुढंच. तर आम्ही ते विकत घेऊन खायचो आणि चांगल्या गावात हे गहू मिक्स करायचो, तांदूळ हेच खायचो. पण मग आम्ही काय केलं, थोडेसे कागदपत्र केले, एजंट लाव, आणि मग ते करून घेतलं. त्याला थोडेसे पैसे देऊन आमचं आता 4-5 महिन्यापासून राशन येऊ राहिलं बघा. तर किती भेटतं आता प्रत्येक माणसाला? 5 किलो भेटतं. माणसाला 5 किलो. तर आमच्या याच्यामध्ये 4 जणांचे नाव आहे. आम्ही 3 जण आणि मायचं, तर 20 किलो येतं. तर आता आम्हाला तांदूळ येते, 10 किलो गहू येते. आता हे 10 किलो तांदूळ आहे ना. तर आता याला निवडून याच्यातले जे बारीक आहे ना, तर ते विकता बी, आणि नाही विकले तरी आमच्या कोंबड्या खाता बारीक तुटलेले तांदूळ. आम्ही याच्यातले शाबूत काढून घेतो. याच्यातले 5 किलो तांदूळ चांगले शाबूत काढून घेते. लगे डायरेक्ट हे तांदूळ जर दुकानात आणायला गेलं तर 40 रुपये 50 रुपये किलो भेटते. मला तांदूळ नाही, हे 20-30 रुपये किलो असेल. मागे बाबा 30 रुपये किलो 40 रुपये किलो देते. नाही ना ग, 40 रुपये किलो तर मदर इंडिया आहे. तुम्ही तांदूळ बघा ना, कधी कधी तांदूळ मदर इंडिया सारखेच येते. सोनूश पप्पा छान आहे तांदूळ हे. ज्यावेळेस खूप घाण आले, आता 2 राशनला इतके घाण तांदूळ आले होते, मग त्यावेळेस आम्ही ते तांदूळ ठेवलेच नाही. ते आम्ही कोंबड्यालाच टाकले, कारण त्याला भुंगे लागलेले असे खराब आले होते. कधी कधी येते खराब, कधी कधी असे चांगले येते. चांगले आले की मी जास्त ठेवत असते. चांगले आले की खाऊन घेतो आम्ही त्याला. म्हणजे शिल्लक चाळून ठेवतो आणि महिन्याचे 2 महिने जाते मग आम्हाला ते. बरोबर आहे. तर आता या 5 किलो मध्ये 2.5 किलो खायला ठेवणार आहे मी, आणि 2.5 किलो पापडाला टाकणार आहे. तो सगळं हे झालं आहे ना, कुरड्या झाल्या, वडा झाला. आणि आज आम्हाला शेवया करायला जायचंय, म्हणून आम्ही पटपट आवरतोय. आज भोकरदनला जायचंय आम्हाला 10 किलोच्या शेवया करायला. ते झाले की मग पापड राहील. आमचे आता हे पापड आहे 2.5 किलोचे. तर हे तांदूळाचे पापड करायचे. एक दिवस आम्हाला खारुड्या बी करायचे. पापड आणि खारुड्या केला की झालं मग. शेवया आज होऊन जाईन तो आहे ना. हा, शेवया आज होऊन जाते माझ्या. नंतर पुन्हा आपलं घराचं काम करायचं. मग त्याच्या अगोदर हे सगळे कामं झाले ना, तर त्याच्यामध्ये वाळूच गेली, खडाच गेला, धुळच आली, त्याच्यामुळे अगोदर पटपट करून घेऊ राहिली. इथं खोली बांधणारी आता सध्या एकच खोली आहे ना, तर लय अडचण होती आम्हाला एकाच खोलीमध्ये बसायला उठायला. पाहुणे रावळे आले तर सगळीच सोय करायची, थोडी थोडी गरीबी. हा, हे आहे ते सरकारी आणले म्हणणार. हा, पण व्यवस्थित पाहिजे जरा. हा, म्हणजे पाहिजे व्यवस्थित. आंघोळीला बी सोय नाही आम्हाला चांगली. नाही, तिकडे जुन्या घरात जावं लागतं आम्हाला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेऊ. आम्हाला काही नाही, पण मग घरी कोणी पाहुणे रावळे आले की काहीच नाही. आमचं ह्या बी रूम मध्ये ऍडजस्ट होतं. आता आम्ही ह्या रूम मध्ये 4 वर्षांनी राहतो, सगळं ऍडजस्ट होतं. पण आता पाहुणे रावळे आपले फॉलोअर मंडळी भेटायला आले की जागा नसली की आम्हाला लय बेकार वाटतं जायला बसायला. हा, त्याच्यामुळे आम्ही पुढे होऊन कोणाला बोलवत नाही. हा, असं वाटतं समोरच्याला की बाबा हे म्हणत नाही या ते आमच्या घरामुळेच आम्ही म्हणत नाही, कारण की एकाच रूम मध्ये ऍडजस्ट नाही होत. बरोबर आहे. तर मग आता पटापट आवरून घेतो. आणि आज शेवया करू राहिली ती. हा, आणि हे तांदूळ धुवून टाकून देते. तिनं काल गहू धुवून घेतले शेवयासाठी. हा, गहू धुवून त्याला वलून घेतलेले. आईना रात्री दळून आणले, पुन्हा रात्री चाळगाळ केलं, नाजूक एकदा चाळगाळ करणार आहे त्याची. बरोबर. त्याचा रवा वेगळा काढावा लागतो. मला नाही येत त्याचं, तर मग आमची आई करून घेते. आणि मग आता मोठ्या गाडीत आम्ही चालल्या जाऊ, सगळं सामान ते घेऊन. तिथून शेवया आणल्याच नंतर घरी वाळू घालावं लागतं. सोनूश पप्पा उन्हाला ते फक्त करून देते तिथं. बरोबर. मग तिथं 2 जणी लागणारच. 1 जण अशी धरायला, 1 टाकायला. तर आम्ही जाणार आहे भोकरदनला. माय बी येणार आहे. माय, मी, तुम्ही 3 जण आपण ठीक आहे, चालतं गाडीत बसून. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.